औरंगाबाद लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली असून आज पहिला अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केलाय। पाहूयात। आजपासून नामांकन प्रक्रियेसाठी सुरुवात झाली। औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून 118 फॉर्म विक्री झाली, तर 60 प्रतिनिधींनी हे फॉर्म खरेदी केले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज पहिल्या दिवशी अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन रायभान जाधव यांनी सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनीही अर्ज दाखल करून घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषद झाली आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सविस्तर माहिती दिली। पाहूया। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज दिनांक 18 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या संदर्भातले नोटिफिकेशन आम्ही सकाळी सर्व ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। वर्तमानपत्र, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व कार्यालयाच्या माध्यमातून नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर आज 11 वाजल्यापासून नामनिर्देशन पत्र देण्यासाठी आणि स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली होती। आज दिवसभरामध्ये 118 अर्ज हे या ठिकाणाहून विविध नागरिकांनी, विविध पक्षांच्या उमेदवारांनी, संभाव्य उमेदवारांनी घेऊन गेलेले आहेत आणि यामध्ये एकूण 60 व्यक्तींसाठी 118 अर्ज गेलेले आहेत आणि आजच्या निर्धारित वेळेमध्ये एका अपक्ष उमेदवाराने, श्री हर्षवर्धन रायभान जाधव या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज आमच्याकडे दाखल केलेला आहे। ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया रविवारचा दिवस वगळता इतर दिवशी दिनांक 25 एप्रिलपर्यंत 11 ते 3 या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे आणि या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया आपल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे।